माते तुझे ध्यान आम्हास राहू, तुझे नाम अमुते मुखासे येऊ, माते तुझे आम्ही दासानुदास, नमस्कार माते तुझ्याच गुणास. हरिगुरुजींच्या पुरश्चरणाच्या सांगतेचा भव्य असा यज्ञ संपन्न झाला. हा यज्ञ अतिशय उत्तम प्रकारे संपन्न झाला म्हणून कृतज्ञता व्यक्त करायला कृष्णानंद स्वामी, हरिगुरुजी तसेच सर्व कुटुंबीय सोनईला कुलदेवतेचं दर्शन आणि महापूजा करायला जाऊन आले. जसे तिकडून परत आले तसा हरिगुरुजींना प्रचंड ज्वर जाणवू लागला. तापानं सगळं अंग फणफणत होतं. अत्यंत हुडहुडी भरून आली. आन्हिके करण्याची पण क्षमता नव्हती. मात्र स्वभाव असा होता की आन्हिके करणारच. नित्य नेम चुकू द्यायचा नाही. कशी बशी आन्हिके करून थोडेसे अन्न सेवन करून अंथरुणावर लगेच निजायचे. खूपच थकवा जाणवत होता. कृष्णानंद स्वामींनी औषध दिल्यावर थोडा आराम वाटला. थोडे बरे आहे हे पाहून ठरलेल्या कार्याला स्वामी काही दिवसांकरता बाहेरगावी गेले. ते गेले आणि दुसऱ्याच दिवशी पुन्हा हरिगुरुजींना ज्वर चढला. थंडी वाजू लागली. काही सुचेना. उलघाल होऊ लागली. आधीच्या औषधाने काही फरक वाटेना. म्हणून कोणीतरी जाऊन जवळच्या वैद्यांना बोलवून आणले. त्यांनी औषधांच्या मात्रा बदलून दिल्या. पण दिवसभर हरिगुरुजींची उलघाल सुरूच होती. सायंकाळ झाली तसे अधिकच त्रास होऊ लागला. शेवटी कुणीतरी एका डॉक्टरांना बोलवून आणले. त्यांनी देखील काळजीपूर्वक तपासले आणि स्वतःजवळची काही औषधे दिली. रात्री गुरुजींना थोडे बरे वाटू लागले. झोपही लागली. पण सकाळ झाली आणि त्रास पुन्हा सुरू. चांगला ताप भरला. चेहरा लाल भडक झाला. पण आराम कर असे सांगूनही हरिगुरुजी ऐकेनात. रोजची आन्हिके करणेही जरा अवघड जात होते. आन्हिके झाल्यावर ते लगेच ग्लानी आल्याप्रमाणे पडून राहत होते. तशी अवस्था पाहून सरते शेवटी पुन्हा एक वार डॉक्टरांना बोलवून घेतले. त्यांनी मुदतीचा ताप असण्याची शक्यता सांगितली. औषधे देऊन ते निघून गेले. हरिगुरुजी ग्लानीमध्ये तसेच पडून होते. बम बोले, हर हर महादेव. कुणीतरी बाहेरून हळी दिली. रमाबाई बाहेर गेल्या. त्यांनी पाहिले तर कोणी बैरागी हातातील चिमटा वाजवत उभा होता. काहीतरी भिक्षा द्या त्यांना, हरिगुरुजी तापेतच म्हणाले. हो असे म्हणत रमाबाई लगेच पीठ आणायला गेले. पीठ आणताच त्या बैराग्याने झोळी पुढे केली. त्यात पीठ ओतून रमाबाई वळल्या तसा त्याने आवाज दिला, माई इतनी जल्दी में क्यों हो, आशीर्वाद तो लेके जाओ. तशा रमाबाई पुन्हा वळाल्या आणि वाकून नमस्कार केला. शुभम भवतु असा आशीर्वाद मिळाला. लगेच चिंताग्रस्त चेहरा पाहून बैराग्याने विचारले, माई सोच में हो, कुछ चिंता है क्या? तसे त्यांनी पाणावलेले डोळे पुसले. तेवढ्यात द्वारकाबाई बाहेर आल्या. बैराग्याने त्यांच्याकडेही पाहिले. तसे त्यांनी हरिगुरुजींच्या तापाबद्दल सांगितले.
बैरागी तिथेच ओट्यावर टेकला. जिस घर में कोई बीमार हो उसी घर में से भिक्षा लेके जाऊं और उसे ना देखूं तो मुझे ठीक नहीं लगेगा. चलो देखते हैं कहाँ सोया है, बैरागी म्हणाला. आणि लगेच हरिगुरुजींना बघण्यासाठी तो आत आला. त्यांना आत येताना पाहून हरिगुरुजींनी उठण्याचा प्रयत्न केला. मत उठो, लेटे रहो. तो जवळ गेला. हरिगुरुजींकडे त्याने निरखून पाहिले. गुरुजींचा हात हातात घेतला. बैरागी काही क्षण तसाच शांत बसला. मग रमाबाई आणि द्वारकाबाईंकडे वळून पाहत कोणती औषधे दिली, कोणी दिली वगैरे सगळी चौकशी केली. मग पुन्हा काही क्षण तसाच बसला. ये दवा दारू से जाने वाला बुखार नहीं है, इसको दुआ की भी जरूरत है. तो स्वतःच्याच तंद्रीत असल्यासारखं बोलत होता. मग त्याने हरिगुरुजींना उठून बसायला सांगितले. अब बस हो गया, बहुत सह लिया, इसके बाद बुखार विखार कुछ नहीं रहेगा, समझे, त्याने हरीला म्हटले. मग आपल्या हातातला चिमटा 3 वेळा हरीवरून फिरवला. तसाच जमिनीवर झटकला आणि आकाशाकडे पाहत म्हणाला, बम बोले, बम बोले, हर हर महादेव. एक घोष केला. थोड़ी देर के बाद पसीना छूटेगा, बुखार चला जाएगा, कुछ नहीं होगा और अब कुछ मत दो इसे. तो उठून उभा राहिला. हरिगुरुजींना आशीर्वाद देऊन चालू लागला. तो बैरागी गेला आणि काही क्षणातच हरिगुरुजींच्या अंगावरून घामाच्या धारा लागल्या. ताप कुठल्या कुठे पळून गेला. जणू बैरागी जाताना त्या तापाला सोबतच घेऊन गेला. एका वेगळ्याच प्रकारच्या कृपेची अनुभूती हरिगुरुजी घेत होते. पुढे हरिगुरुजींना संपूर्ण बरे वाटले का? नंतर कृष्णानंद स्वामींनी कोणते अनुष्ठान केले हे सर्व पाहूयात पुढील कथा भागात. ओम नमो नारायणाय. जय जगदंब हंसतीर्थ स्वामी.